झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते एकत्र येणार का, हा राज्याच्या राजकारणातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। हाच प्रश्न झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना विचारला। त्यावर त्यांनी ठामपणे आता ते अशक्य असल्याचं म्हटलं होतं। त्याची कारण मीमांसा करताना जोशी सरांनी एक वेगळं राजकीय गणितही मांडलं होतं। हाच प्रश्न महायुतीतले महत्त्वाचे नेते रामदास आठवले यांनाही विचारला। त्यावर उत्तर देताना आठवलेंनी मी त्यांना एकत्र येऊ देणार नाही असं मिश्किल उत्तर दिलंय। पाहूयात हे दोन नेते नेमकं काय म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे जवळपास आता अशक्य असं म्हणायचं आपण। हो हो हो, जवळ अशक्य। पण मग याचा फायदा काँग्रेसला होणार आहे। याचा फायदा एक प्रकारे युती ही अधिक तोट्यात जाणार आहे या सगळ्याच्यामुळे। किंवा ऑपोजिशननी जे काम करायला पाहिजे होतं ते न केल्याची स्पेस मनसे भरून काढताय असंही एक समज झालेला आहे याच्यामध्ये। पण असंही एक वर्ग आहे ज्याला वाटतं की वेगळे राहिले तर जास्त मतं मिळवतील। मतही कधी मोजता येत नाहीत। काही लोकांना असं वाटतं की यांनी एकत्र येण्यापेक्षा वेगळं राहावं, दोघांनाही मतं चांगली मिळतील तर ते जास्त चांगले नाही का। तुम्ही एक वेगळं गणित सुचवताय सर। नाही, गणित वेगळे आहे, परंतु ती शक्यता नाकारता येत नाही। कारण असा वर्ग खरोखर आहे ज्यांना उद्धवजी आवडतात, ज्यांना राज आवडतो, आणि म्हणून हे दोघं वेगळे असतील तर दोन्ही ठिकाणी मतं द्यायची असा विचार करणारे सुद्धा काही लोक आहेत। त्यांचं वक्तव्य ज्यावेळेला होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार नाही, त्यावेळेला माझं वक्तव्य होतं की मी अजिबात या दोघांना एकत्र येऊ देणार। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार नाही, त्यावेळेला माझं वक्तव्य होतं की मी अजिबात या दोघांना एकत्र येऊ देणार। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार नाही, त्यावेळेला माझं वक्तव्य होतं की मी अजिबात या दोघांना एकत्र येऊ देणार। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार नाही, त्यावेळेला माझं वक्तव्य होतं की मी अजिबात या दोघांना एकत्र येऊ देणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।